नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 व्यंजने आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहर बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण या देशामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका या संतांशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? डॅश हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 सी व्ही रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश आहे? बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅशशी संज्ञा आहे? माणसाच्या मांडीच्या हाडास डॅशशी संज्ञा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, एकपेशीय प्राण्यास डॅश असे म्हणतात? एक पेशीय प्राण्यास डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे? आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करणचे उदाहरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? खालीलपैकी कोणत्या
प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते, तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश जसे ते जैन मुनी शांतीनगर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश जसे ते जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटिनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅटिनिस व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मण गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेतील कोणत्या कारणामुळे आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली, तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी विवाहाला मान्यता देणारा कायदा केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले, तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी भरले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅटेव्हिदेओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉनशी संबंधित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला, तर ऑप्शन क्रमांक 2 सर किताबाचा त्याग केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली, तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली, तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
पोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्समध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, चेन्नई येथील डॅजशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील डॅजशी भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मरीना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण विनायक मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोण चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारताची डॅशचे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? भारताचे डॅशचे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल.